PM किसान सन्मान निधी योजना आणि सोबतच नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजनेचे जे 4 महिन्याच्या अंतराळाने 2-2 हजार रुपये मिळतात. तर त्याकरिता आता वेळ झालेला आहे मित्रांनो. कारण नोव्हेंबरमध्ये महिन्यामध्येच आपल्याला याचे PM किसान सन्मान निधीचे 2,000 रुपये मिळालेले होते आणि त्या नंतर तेव्हापासूनच नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 2,000 रुपयाच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी होते आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 2,000 रुपयाच्या 8व्या हप्त्याच्या संदर्भात या अगोदरच आपण काल परवाकडेच एक व्हिडिओ दिला होता. त्यामध्ये अपडेट दिली होती की कृषी विभागाच्या मार्फत वित्त विभागाकडे जवळपास 1,930 कोटी रुपयांची मागणी झाल्याची माहिती समोर आल्याची आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती दिली होती मित्रांनो. आणि आता आज मिळालेल्या माहितीनुसार आणि या अंदाजानुसार, कारण की परिस्थिती तशी आहे आणि या अगोदर सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये खूप वेळा आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे की जेव्हा जेव्हा निवडणुका तोंडावर येतात आणि योगानुयोग या हप्त्याची वेळ जर त्या 4 महिन्याच्या अंतरालाच्या जवळपास येत असेल आणि निवडणूक जर समजा त्या वेळेस येत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये दोनही योजनांचे जे पैसे असतात एक एक हप्ता म्हणजे 2-2 हजार रुपयाचा हप्ता असे दोन्ही मिळून 4,000 रुपये ॲट ए टाइम देण्याचा प्रयत्न असतो. आणि या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा असे 2-2 हजार रुपये दोन्ही योजनांचे दोन्ही मिळून 4,000 रुपये बऱ्याच वेळा शेतकरी बांधवांना मिळालेले आहेत. आता त्यानुसारच ज्या हालचाली आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8व्या हप्त्याच्या सुद्धा आणि सोबतच PM किसान सन्मान निधीच्या योजनेच्या हप्त्या संदर्भात सुद्धा, कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये ऑलरेडी PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणारच आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये PM किसान सन्मान निधी योजनेचा 2,000 रुपयाचा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 2,000 रुपयाचा 8वा हप्ता हे दोन्ही सोबत देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची अपडेट समोर येत आहे. आता हे पाहण्यासारखं आहे खरोखरच दोन्ही हप्ते सोबत देण्यात येतात का? कारण की तसा शासन निर्णय पोर्टलवर तशी अपडेट किंवा अधिकृत तारीख जाहीर झालेली नाहीये आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना नेहमीच अधिकृत तारखेची अपेक्षा असते सर्वच अपडेटच्या वेळेस सर्वच व्हिडिओच्या माध्यमातून. परंतु तशी तारीख तशी अपडेट मिळालेली नाहीये. परंतु खात्रीशीर माहिती नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या निधी संदर्भातली तर मी तुम्हाला या अगोदरच दिलेली आहे. परंतु फेब्रुवारी महिन्यामध्येच आता 5 फेब्रुवारीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा काही लहान नसतात. कारण ग्रामीण भागातून सर्वच भागातून स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे मतदान असते, जे मतदार असतात हे गावगाड्यातले मतदाते असतात. त्यामुळे पंचायत समित्या, जिल्हा परिषदा यांचं मतदान पाहता आणि झालेली वेळ पाहता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला सुद्धा आणि PM किसान सन्मान निधीच्या 4 महिन्याचा काळ आता जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये होऊन जातो. त्यामुळे वेळ प्रसंगी 4,000 रुपये देणे शक्य आहे, देऊ सुद्धा शकतात. परंतु ज्याप्रमाणे लाडक्या बहीण योजनेचे जानेवारीचे 1,500 रुपये देण्या अगोदर राज्य निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवून जो आचारसंहितेचा भंग होऊ नये याकरिता जी एक विनंती करण्यात आली होती आणि ती राज्य निवडणूक आयोगाने मान्य सुद्धा केली होती आणि महायुती सरकारने महिला बालविकास खात्याने सुद्धा ती मान्य करून सांगितलं होतं, स्पष्ट केलं होतं की आम्ही सुद्धा आचारसंहितेचा कुठलाही भंग करून कोणतीही योजना चालवणार नाहीये. त्यामुळे त्यांनी फक्त आणि फक्त डिसेंबरचे 1,500 रुपये दिले. परंतु जानेवारीचे जे 1,500 रुपये आहेत ते 15 तारखेपर्यंत किंवा 15 तारखेच्या आत दिले नव्हते, परंतु ते आता देऊ शकतात. त्यानुसारच त्या अनुभवावरून आपल्याला अंदाज लावता येऊ शकतो की वेळ प्रसंगी असं सुद्धा होऊ शकते की नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता देऊ शकतात आणि PMचा हप्ता जो आहे मतदानाच्या नंतर देऊ शकतात. परंतु योजना आहे ती काही आजची योजना नाहीये. PM किसान योजनेला सुद्धा बरेचसे वर्ष होत आलेले आहेत आता आणि नमो शेतकरी योजनेचा तर मुळात वेळ झालेला आहे आणि 7 हप्ते या अगोदर मिळालेले आहेत. तर आता हे पाहण्यासारखं असणार आहे मित्रांनो की 2,000 मिळतात की 4,000 मिळतात. या संदर्भात खात्रीशीर जशीही अपडेट येईल, माहिती येईल, तारीख येईल, कोणत्या ठिकाणी, कोणत्या ठिकाणाहून, कोणत्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे तुम्हाला वितरित करण्यात येणार आहेत, त्या संदर्भातली अपडेट मिळाल्या नक्कीच सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र, आपणा सर्वांना माझे व्हिडिओ नेहमीप्रमाणे आवडत असतील, तुमच्या प्रश्नांची मी उत्तरं देतो, प्रतिक्रिया देतो, तुमच्या प्रश्नांचं समाधान करण्याचा प्रयत्न करत असतो मी. तो तुम्हाला नक्कीच आवडत असेल, विश्वासार्ह वाटत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ती माहिती, ती अपडेट पोहोचावी याकरिता हा व्हिडिओ सुद्धा सर्वदूर त्यांच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच थांबूया. आता भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्र.